राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशाचा आणखी एक तिढा निर्माण झालाय। सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिलाय। काय कारण आहे पाहूया हा रिपोर्ट। खासगी महाविद्यालयांची आडमुठी भूमिका, प्रवेशाच्या जागा सरकारला देण्यास नकार, फी वाढ करा अन्यथा कॉलेज बंद करू, वैद्यकीय महाविद्यालयांची सरकारला धमकी। शुक्रवारी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश यादी तर जाहीर झाली, पण केवळ सरकारी महाविद्यालयाच्या 2400 जागांचे प्रवेश निश्चित झाले। अधिकतर विद्यार्थी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांवर अवलंबून असतात, पण खासगी कॉलेजची प्रवेश यादी अचानक स्थगित करण्यात आली। त्याचे कारण म्हणजे खासगी महाविद्यालयांनी सरकारला दिलेलं धमकीवजा निवेदन। फी वाढ केली नाही तर आमचे प्रवेश करू नका अशा आशयाचं पत्र खासगी महाविद्यालय संघटनेनं सरकारला दिलंय। यात सोमय्या वैद्यकीय कॉलेज, तेरणा कॉलेज, काशीबाई नवले कॉलेज, विखे पाटील वैद्यकीय कॉलेज, पंजाबराव देशमुख कॉलेज अशा एकूण 40 महाविद्यालयांचा समावेश आहे। त्यामुळे सरकारनं खासगी कॉलेजांचे प्रवेशच केले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यांनी लेखी निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की शासनाच्या शिक्षण शुल्क समितीनं जे आमच्या महाविद्यालयाचं प्रति विद्यार्थी शुल्क वार्षिक निश्चित जे केलेलं आहे ते शुल्कामध्ये आम्हाला महाविद्यालय चालवणं हे थोडं कठीण आहे। आम्हाला शुल्क हे वाढीव मिळालं पाहिजे आणि जोपर्यंत आमची ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत शासनानं आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश विद्यार्थ्यांना देऊ नये अशी मागणी त्यांनी केल्यामुळे आम्ही आज फक्त शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयातील यादी लावलेली आहे। वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेचा गोंधळ, खासगी कॉलेजांची फी वाढ, डोमेसाईल प्रमाणपत्राचा घोळ आणि आता खासगी महाविद्यालयांची स्थगित केलेली प्रवेश प्रक्रिया, या गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालक हवालदिल झालेत। पालकांना दररोज मंत्रालय, कोर्ट आणि DMERचे खेटे मारावे लागतात। विद्यार्थी संघटनाही याविषयी आक्रमक झाल्या असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। त्यांचं म्हणणं आहे की एक 8-10 दिवसात कदाचित किंवा 5-6 दिवसात लिस्ट लागेल, पण ऑल इंडिया कोटा आणि डीमची ऑलरेडी एक राऊंड झालेली आहे, त्यांची दुसऱ्या राऊंडची प्रोसेस सुरू होती आहे। याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या मुलांची आपल्या सरकारला काही कदर आहे की नाही, त्यांची काही काळजी आहे की नाही हेच समजत नाही। सिलेक्शन लोकांना प्रायव्हेट कॉलेजेसचं करायचं होतं त्यांना करताच येत नाही आहे, कारण ज्या लोकांना GMC मिळाली आहे त्यांना आता प्रायव्हेटमध्ये जाता येणार नाही असं म्हणतायत। काही कल्पना नाही काय होऊ शकेल, पण खूपच गोंधळ केलाय त्यांनी, आम्हाला अगदी टांगणीवर टाकलेलं आहे। शासनाला आम्ही सांगू इच्छितो, जर तुम्ही संस्थाचालकांच्या दबावाला बळी पडलात तर विद्यार्थी परिषद रस्त्यावर उतरेलच नक्की, परंतु जर तुम्ही त्याचा निर्णय नीट केला नाही, त्याची विल्हेवाट या विषयाची नीट लावली नाही तर विद्यार्थी परिषद रस्त्यापासून तुमच्या घरापर्यंतही विद्यार्थी परिषद आंदोलन करायला कमी पडणार नाही। आणि सगळ्यांचा समान हक्क आहे, सर्वांना सामायिक पद्धतीने आणि राज्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे, त्यांनी जी परीक्षा दिली नीटची परीक्षा त्या माध्यमातून त्याचे प्रवेश झाले पाहिजे अशी विद्यार्थी परिषदेची भूमिका आहे। खासगी महाविद्यालयांची संघटना सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करते, यामध्ये सामान्य विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतंय। सरकार या दबावापुढे झुकणार का हा प्रश्न आहे। हा जो तिढा निर्माण झालेला आहे तो खासगी वैद्यकीय महाविद्यालय आपल्या प्रवेशाच्या जागा सरकारकडे सोपवत नाहीये, त्यामुळे निर्माण झालेला आहे। या सर्व कॉलेजांना आपले कॉलेजांची फी वाढ जी आहे ती शासनाकडून मान्य होत नाहीये, पण या सगळ्यामध्ये भरडला जातोय तो सामान्य विद्यार्थी। कारण नीट या वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेपासून ते वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी आणि पालकांनी अनेक समस्यांना तोंड दिलेलं आहे। मात्र आता एक नवीन समस्या निर्माण झाली आहे, त्यावर शासन आता काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीनसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।